रोहिणी खडसे यांनी आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। पुणे पार्टीनंतर भेटीला महत्त्व आलेलं आहे। दरम्यान प्रांजल खेवलकर यांच्यावरून एकनाथ खडसेंनी थेट पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले। पुणे पोलिसांनी आमच्या बदनामीसाठी सर्व प्रकार घडवून आणला असा आरोप खडसेंनी केला आहे। प्रांजल खेवलकर यांच्यावरून खडसेंनी थेट पुणे पोलिसांवर आरोप केले आहेत। तर रोहिणी खडसेंनी आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली। पुणे पार्टी प्रकरणातील रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्यावरून एकनाथ खडसेंनी थेट पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केले। पुणे पोलिसांनी आमची बदनामी करण्यासाठी हे सर्व प्लांट केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला। तर कोर्टामध्ये देवाशपथ सांगतो मी असं काही केलं नाही असं प्रांजल खेवलकर रोहिणी खडसेंच्या कानात म्हणाल्याचं खडसेंनी सांगितलंय। ज्यावेळेस हा पोपटाने आणि यादव हे दोघं जण आले, ते दोघं जण त्या महिलांना सोबत घेऊन आले, मुलींना सोबत घेऊन आले। अंमली पदार्थाच्या संदर्भात जो आला तो ह्या महिला आल्यानंतर आला आणि प्लॅन केल्याशिवाय महिला तिथे येऊ शकत नव्हत्या। प्रांजलने हे सांगितलं मी बायगॉड सांगतो मी कोणतेही ड्रग घेतलेले नाही। मग यांनी कोणता खोटा रिपोर्ट आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला चॅलेंज केलं पाहिजे हायकोर्टमध्ये किंवा सुप्रीम कोर्टात किंवा वरिष्ठ पातळीवर। असे कोणतेही उद्योग मी केले नाही। या महिलांना मी ओळखत नाही, मी कधी पाहिलं पण नाही आयुष्यामध्ये महिला वगैरे या। पुणे पार्टी प्रकरणात रोहिणी खडसे यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। पोलीस कोठडी सुनावल्यानंतर रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर पोलिसांच्या कोठडीत आहेत। खासगी गोष्टी व्हायरल कशा झाल्या असा सवाल करत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। जे दोन अनवॉन्टेड जे लोक आहेत त्या लोकांचा आमचा संबंध नव्हता। त्यांनी 5 दिवस आमच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, वारंवार फोन केला आणि नंतरून ते उशिरा आले, दरवाजा वाजवला, इतर कुठलेही हॉटेल बंद आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय असं सांगण्यात आलं आणि ते आल्यानंतरून ही रेड पडण्यात आली। ते मोबाईलमध्ये ते फोटो सुद्धा त्यांचे पर्सनल दाखवत होते। तर आम्ही सीपी साहेबांना ती एक मागणी केली। दुसरी मागणी अशी केली की आमचे फोटो कुणी व्हायरल केले। तिसरी मागणी अशी केली की जी रेड करण्यात आली त्या रेड करण्यात ज्या ठिकाणी आली त्या ठिकाणी जर फक्त पोलीसच होते तर ते व्हिडिओ शूटिंग कुणी व्हायरल केलं। कुठल्याही प्रकारे ड्रग्जचं सेवन केलं गेलं नाही। पुन्हा मी सांगतोय ड्रग्ज कुठलेही माझ्या किंवा डॉक्टर खेवरकरांच्या ताब्यामध्ये मिळून आलेलं नाही। समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ड्रग्ज सोबत सापडलेली महिला पोलिसांनीच पाठवल्याचा संशय यावेळी वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी व्यक्त केला। त्या महिलेच्या पर्समध्ये कोकीन आढळलं, ती महिला पोलिसांनीच तिकडे पाठवली होती असा संशय आम्हाला यायला लागलाय। कारण तो व्हिडिओ जर पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये ती महिला सरळ पोलीस आले की न सांगता त्यांना काढून देते। ह्याचा अर्थ काय? चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जाते। या संपूर्ण कारवाईच्या विरोधात तात्काळ त्यांच्या घरातल्यांशी चर्चा करून उच्च न्यायालयात देखील जाणार आहोत। उच्च न्यायालयात देखील जाऊन आम्ही त्याच्याविषयी दाद मागणार आहोत, ती FIR रद्द करून मागणार आहोत आणि केलेल्या बदनामीचा नुकसान